प्रभाग 17 शास्त्रीनगर भागात होणारा अपुरा आणि गढूळ पाणी पुरवठा, रस्ते दुरुस्ती, दिवाबत्ती, ड्रेनेज, घंटागाडी आदी समस्यांकडे महानगरपालिका प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यामुळे सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, सोलापूर शहर मध्य विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष वाहिद बिजापुरे व सरफराज काझी युवक काँग्रेसचे सोलापूर जिल्हा प्रभारी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पूनम गेटवर मोर्चा काढून सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले यांना निवेदन देण्यात आले। यावेळी आयुक्तांनी यावर ताबडतोब उपाययोजना करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत। दरम्यान या भागामध्ये गढूळ पाणी पुरवठा, रस्त्याची दुरुस्ती, दिवाबत्ती, ड्रेनेज, घंटागाडी आदी समस्यांकडे या भागातील अनेक नागरिकांनी लक्ष वेधले। तसेच पूनम गेट येथे आंदोलन करत प्रशासनाला याबाबत निवेदन देखील देण्यात आले होते। 8 दिवसाच्या आतमध्ये आमच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे। त्या लोकांना स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे। त्या लोकांच्या आरोग्याला धोका झाला आहे। 8 दिवसात जर नाही झालं तर आम्ही सर्वजण महानगरपालिकेला वेढा घातल्याशिवाय सोडणार नाही। जर विजयपुरे आणि त्यांच्या सर्व शास्त्रीनगर भागातल्या महिलांनी आता आम्ही सर्वजण महापालिका आयुक्तांना आता भेटणार आहे। अभी सोलापुर महानगरपालिका के आयुक्त मैडम से हम मिले, सभी हमारे शास्त्रीनगर के नागरिक को लेके। तो मैडम को मैंने बताया कि मैडम ये शास्त्रीनगर में कई दिनों से हम बार बार निवेदन 8 नंबर जोन में क्षीरसागर साहब हो, पाटिल साहब हो, सबको निवेदन देने के बाद भी वो इसका काम नहीं हो रहा है। इसके लिए हमारे पूरे शास्त्रीनगर के माँ बहनें, बुज़ुर्ग लोग और युवा आके यहाँ पे आंदोलन किए हैं। तो अभी हम हमारे आयुक्त मैडम से बोले कि शास्त्रीनगर के यहाँ पे हमारे दत्त मंदिर है, दत्त मंदिर के पीछे भी यहाँ पे ड्रेनेज अभी तक नहीं है और पानी जमा होता है। हमारे हिंदू भाई पूजा के लिए जाते हैं, वो पूजा इनकी होती भी नहीं है गंदे पानी से जाने के बाद। तो हमारे शास्त्रीनगर में मस्जिद है,